नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीने। राज्य सरकारने अजून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवलेला नसल्याचा खुलासा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलाय। राज्य सरकारने नुकसान संदर्भातील वाटा अजून जाहीर केलेला नाही, त्यामुळे केंद्र आपला वाटा आणि मदत जाहीर करू शकत नसल्याचं देखील कराड म्हणाले। गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात असणारा चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज अखेर संपन्न झाला। मात्र यावेळी साऱ्यांना उत्सुकता होती, ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर आल्यानंतर होणाऱ्या राजकीय नाट्याची। तर ठाकरे आणि राणे एकाच मंचावर आले, मात्र त्यांनी एकमेकांकडे केलेलं दुर्लक्ष हा चर्चेचा विषय ठरलाय। त्यानंतर राणेंनी केलेल्या भाषणामध्ये जोरदार टोले हाणलेले आहेत, मात्र यावर उतारा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामधून नारायण राणेंच्या टोल्यांना जोरदार उत्तर दिलं। दरम्यान या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषण केलंय। भाषणात आजचा क्षण हा आदळ आपट करण्याचा नाही तर आनंद साजरा करण्याचा आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना टोला लगावला। याच लोकार्पण सोहळ्यादरम्यान श्रेयाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला नाही तर कुणीतरी म्हणेल मीच बांधला असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नारायण राणेंना चांगलाच टोला लगावला। कोकणवासियांचं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर साकार झालंय। चिपी विमानतळाच्या लोकार्पणानं विकासाचा हवाई मार्ग आता खुला झालाय, त्यामुळे यापुढे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। चिपी विमानतळाच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। आजचा दिवस हा माझा आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे, याचीच मी वाट पाहत असल्याचं नारायण राणे म्हणाले। दरम्यान चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे। विमानतळाबाहेर रस्त्यावरील खड्डे बघायचे का, मान सन्मान हा जनता देईल आणि बाळासाहेबांना खोटं बोलणं हे कधीच आवडलं नाही अशा शब्दात राणेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे। महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आहे। लखीमपूर खेरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची ही हाक देण्यात आली आहे। यावेळी येत्या सोमवारी 11 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये तीनही पक्ष सहभागी होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। सोबतच आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं आश्वासनही तीनही पक्षांकडून देण्यात आलंय। या बंदला इतर पक्षांनी पाठिंबा दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। औरंगाबादमध्ये सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली आहे। बैठकीत सोमवारी होणाऱ्या बंदविषयी चर्चा करण्यात आली आहे। बैठकीला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। उत्तर प्रदेशात जो प्रकार घडला तो निंदनीय आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसोबत उभं राहण्यासाठी त्यांना पाठिंबा दाखवण्यासाठी बंद असल्याची प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी दिली। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबियांना त्रास देणं हे काही बरोबर नाही। केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या कुटुंबियांवर केलेल्या कारवाईवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आयकर विभागाच्या धाडीबद्दल शरद पवारांनी योग्य वक्तव्य केलंय। त्या पलीकडे जाऊन मी काही बोलणं योग्य नाही, जे काही असेल ते पाहू आणि त्याचा सामना करू असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं। नेहमीच आपल्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा एक राजकीय बॉम्ब टाकलाय। प्रियंका गांधी यांना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करावे अशी त्यांनी मागणी केली आहे। यासाठी मी स्वतः AICCच्या सदस्यांना पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे, मात्र राहुल गांधी यांना काही कारणास्तव राष्ट्रीय अध्यक्ष बनायचं नसेल तर प्रियंका गांधी यांनी हे पद स्वीकारावं अशी त्यांनी मागणी केली आहे। यावेळी त्यांनी नागपूर जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात केलेल्या प्रचाराबद्दल बोलायला नकार दिलाय। राज ठाकरे हे 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या एकूण 3 बैठका पार पडल्यात। विभागीय अध्यक्ष, आजी माजी नगरसेवक आणि मनसे जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत बैठका पार पडल्या आहेत। आगामी निवडणुकांसाठी मनसेच्या या बैठका महत्त्वाच्या मानल्या जातात। 1 तारखेला मुंबई क्रूज टर्मिनलवर काय कारवाई केली गेली आणि त्यात काय सापडलं याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या सॅनिटरी नॅपकिनमध्ये अंमली पदार्थ लपून आणले होते, तो व्हिडिओ आता व्हायरल झालाय। तर मुनमुन धमेच्या तिच्या बॅगेतून हे अंमली पदार्थ सापडल्याचा दावा NCBनं केलाय। त्या कारवाईचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सॅनिटरी नॅपकिनमध्ये लपवले होते ड्रग्ज हा आपण पाहतोय।
मुंबई ड्रग्ज प्रकरणात मंत्री नवाब मलिकांनी प्रतिक्रिया दिली आहे। क्रूजवरून 11 लोकांना ताब्यात घेतलं, मात्र 3 जणांना कुणाच्या आदेशानं सोडलं असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तसंच समीर वानखेडे यांच्या कॉल डिटेल्सच्या चौकशी करण्याची देखील नवाब मलिक यांनी मागणी केली आहे। दरम्यान एनसीबीवर लावलेले सर्व आरोप हे निराधार आहेत। नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं एनसीबीनं म्हटलंय। सर्वांवर कायदेशीर प्रक्रियेनुसारच कारवाई होत असल्याचं एनसीबीनं स्पष्टीकरण दिलंय। नवाब मलिकांनी मोहित कंभोजवर केलेल्या आरोपांना कंभोज यांनी प्रत्युत्तर दिलंय। माझ्यावरील आरोप हे निराधार आहेत। जावयाला वाचवण्यासाठी नवाब मलिक यांचा आटापिटा सुरू आहे असं म्हणत मलिक यांच्या आरोपांना मोहित कंभोज यांचं प्रत्युत्तर मिळालेलं आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर नोटीस लावली आहे। मुंबई पोलीस गुन्हे शाखेने ही नोटीस लावली असून ज्यात खंडणी प्रकरणाच्या संदर्भात त्यांना 12 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं। ठाकरे सरकारला पांडुरंगाने बुद्धी द्यावी, आमचा एम्पिरिकल डेटा राज्याने लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात सादर करून आमचे राजकीय आरक्षण द्यावे आणि तोपर्यंत महाराष्ट्रातील कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकळे यांनी केली। बातमी आहे अकोल्यातून। पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढ विरोधात अकोल्यातील धिंग्रा चौकात राष्ट्रवादी ग्रामीण महिलातर्फे तोंडाला काळ्या फिती बांधून मूक निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामीण महिला मोर्चांमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आलाय। जळगावमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे आयकर विभागाच्या कार्यालयाला भारतीय जनता पार्टी इन्कम टॅक्स ऑफिस असं नामकरण करून अनोखं आंदोलन करण्यात आलंय। तसंच अजित पवारांच्या बहिणीवर देखील राजकीय सूडबुद्धीने भाजपच्या दबावाला बळी पडून आयकर विभागाने कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीने केला असून आयकर विभागाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीय नातेवाईकांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा बारामतीमध्ये देखील निषेध करण्यात आलाय। पवार यांच्या समर्थनार्थ आयकर विभाग आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शहर आणि तालुक्यातून पवार यांच्या समर्थकांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। बातमी आहे परभणीमधून। परभणी शहराजवळ असलेल्या धार रोड परिसरातील महापालिकेचं डम्पिंग ग्राउंड इतरत्र हलवण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। तर परिसरातील डम्पिंग ग्राउंड लवकरात लवकर बंद करावं या मागणीसाठी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्यात आलंय। अनेक वर्षांपासून असलेल्या या डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढू लागल्यात। त्यामुळे आता नागरिक आक्रमक झाले असून महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या परत पाठवण्याचा इशारा दिला। महामहिम राज्यपालांच्या बनावट स्वाक्षरीने विधान परिषद सदस्यपदी निवड झाल्याचं खोटं पत्र बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या पत्राचा वापर करत आरोपीने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। प्रमोद ठोंबरे असं या आरोपीचं नाव आहे। या प्रकरणी ठोंबरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। राज्यात लसींचा साठा उपलब्ध असताना देखील राज्यात 15 लाख लसींचं टार्गेट पूर्ण झालं नाही। याबद्दल टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं असून सुरू असलेला पाऊस, अतिवृष्टी आणि सध्या कामांचे दिवस असल्याने ठरवलेला आकडा गाठता आला नाही। पण या संदर्भात अधिकाऱ्यांची 2 वेळा बैठक घेण्यात आली असून लसीकरण करणं हे आरोग्य विभागासमोर आव्हान आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातील असं टोपे यांनी म्हटलंय। ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय। गेल्या 24 तासातील नव्या 533 रुग्णांमध्ये 415 रुग्ण हे येवला, निफाड आणि सिन्नर या 3 तालुक्यात आहेत। शासनानं अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत। होम क्वारंटाईन रद्द केलं असून अजून कडक निर्बंध लागू करण्याचे संकेत देण्यात आले। पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे। महामार्गावरील मोशी आणि राजगुरुनगर जवळील सांडोली हे दोन्ही टोलनाके आजपासून बंद झालेत। रात्री 12 वाजल्यापासून महामार्गावरील IRB कंपनीचे हे दोन्ही टोलनाके मुदत पूर्ण झाल्यामुळे कायमस्वरूपी बंद करण्यात आले। नागपूरमध्ये चित्ता रोड परिसरात मोठा स्फोट झालाय। हा स्फोट घरातील गॅस सिलेंडरमुळे झालाय की अन्य कुठल्या कारणाने हे अजून कळू शकलेलं नाहीये। गजानन रामाजी बिंड यांच्या घरात हा ब्लास्ट झाला असून 3 जण जखमी झाले। वाहून गेलेल्या पुलामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने बीडच्या
रोहितळ गावामध्ये 6 गावच्या ग्रामस्थांनी चक्क नदीवरील पाण्यातच बेमुदत उपोषण आंदोलन केलेलं आहे। गेवराई तालुक्यातील नदीवरील पूल वाहून गेल्याने जातेगाव, सेलू, गोळेगाव, आडगाव, रोहितळ आणि पांगरी येथील नागरिकांचा येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झाला। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील आलिशान JWCC अर्थात जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये यंदा 7 ते 10 ऑक्टोबर या काळात लॅक्मे फॅशन वीक रंगतोय। इलान, FDCI, एक्स लॅक्मे, फॅशन डिझाइन काउन्सिल ऑफ इंडिया आणि राईज वर्ल्ड वाईडच्या सहकार्याने पुन्हा एकदा काही निवडक डिझायनर्स सोबत शो करण्यात येणार। ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभूत केलंय। सुरुवातीला भारताने 9 गडी गमावून 118 धावा केल्या, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 119 धावांचं आव्हान दिलं। हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 गडी आणि 5 चेंडू राखून पूर्ण केलं। ऑस्ट्रेलियाकडून ताहिला मॅग्राथने नाबाद 42 धावांची खेळी केली, तर तिला जॉर्जिया वारहमची चांगली साथ मिळाली। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।